वारंवार वीज पुरवठा खंडित, दानोळी ग्रामस्थांचे जयसिंगपूर महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचं आश्वासन. दानोळी तालुका शिरोळ येथील मळा भागातील वारंवार होणाऱ्या वीज खंडित होते. या पार्श्वभूमीवर गेल्या 2 दिवसांपासून कोथळी महावितरण कार्यालयात शीतयुद्ध सुरू आहे. अखेर ग्रामस्थांनी गुरुवारी जयसिंगपूर येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. दानोळी मळा भागात गेल्या 4 दिवसांपासून रात्रीच्या वेळी वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. यापूर्वी मंगळवारी व बुधवारी दानोळी आणि कोथळी उपकेंद्रावर रात्री आंदोलन करण्यात आलं होतं. पोलिसांच्या मध्यस्थीने यावेळी परिस्थिती निवळली होती. मात्र भारनियमन सुरूच राहिल्यानं ग्रामस्थांनी थेट विभागीय कार्यालय गाठत ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. दानोळी, कोथळी व परिसरातील मोठी लोकसंख्या मळाभाग वास्तव्यास असून सततच्या वीज खंडितीमुळे शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांचं जनजीवनच विस्कळीत झालं. पिकांना पाणी देणं, घरगुती कामं तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. सकाळी सुमारे 11 वाजता सहाय्यक अभियंता संदीप वाघमारे, उपकार्यकारी अभियंता अभिजित जाधव, दानोळीचे सहाय्यक अभियंता एम पी आवळे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र सोमवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. यावेळी स्वाभिमानीचे प्रवक्ते विक्रम पाटील, तालुकाध्यक्ष रामचंद्र शिंदे, पंचायत समिती सदस्य दीपाली होगले, माजी सरपंच सुजाता शिंदे, कुलदीप दुबल, जयदीप लंबे, सचिन लंबे, गौतम धांदले, राहुल कवंदे यांच्यासह ग्रामस्थ या चर्चेला उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी दानोळीहून विजयराज जगदाळे. वीज चालू करायची आणि बंद करायची यांच्या इथं हातात असताना हे धडधडीत खोटं बोलतायत की मुंबईतनं हा निरोप येतोय आणि मुंबईतनं ऑटोमॅटिकली बंद होत्या. मस्ती इथंच आहे, आम्हाला ती जिरवायला सुद्धा चांगलं जमतं.